नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय बघा, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामती जो अपघात झाला बारामतीमध्ये, आणि त्या अपघाताचे खरे मारेकरी सापडणार आहेत की नाही. खरा सूत्रधार विमान कंपनीचा मालक आहे का, नेमका अजून कोणी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 70-80 पुरावे संशयास्पद आलेले आहेत पुढं. मी वारंवार तेच सांगतोय सगळ्यांना की बाबा, या विमान अपघातामध्ये फार असा प्रचंड असा संशय निर्माण झालेला आहे, आणि या संशयाचे प्रश्नांची उत्तर मात्र कोणाकडेही नाही. ती रोहित पवार वारंवार सांगतायत की बाबा हे संशय आहे, परंतु त्याच्याकडं गांभीर्यानं बघितलं जाय नाही का काय, असं एकंदरीत दिसतंय. गोपीनाथराव मुंडेंचा अपघात झाला, विनायकराव मेटेंचा अपघात झाला, त्याचं सुद्धा काय आतापर्यंत आलेलं नाही. तसंच या सुद्धा प्रकरणाचं आपल्याला असंच होईल की काय, असंच दिसतंय. तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती, आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या विमानाचा अपघात 28 तारखेला झाला. विमान पडलं ते विमानतळाच्या बाजूला. सुरुवातीला या विमानतळाचा एकही व्हिडिओ व्हायरल झाला नव्हता, बाहेर आला नव्हता, परंतु तिथंच एक सरकारी रुग्णालय असलेल्या बाजूला CCTV लावलेले होते, आणि त्याच्यातून हा सगळा प्रकार उघड झाला. अजित पवार हे 28 तारखेला मुंबईहून सकाळी 8:10 VSR कंपनीचं जे विमान होतं या विमानात बसले. आता असं सांगितलं जात होतं की अजितदादा आणि त्यांच्यासोबत 5 व्यक्ती, अशा 6 व्यक्ती होत्या. 6 व्यक्तींचं विमान पडले असं सांगितलं जात होतं, परंतु पुढे जाऊन ते 1-2 वाजताच्या नंतर ती बातमी बदलली आणि तिथं सांगितलं गेलं की बाबा 5च व्यक्ती होत्या. अजित पवार ज्या विमानामध्ये बसले त्या विमानाचा व्हिडिओ काय बाहेर आलेला नाही. अजितदादा देवगिरी बंगल्यावरती होते, देवगिरीवरून विमानतळाकडे जातानाचा सुद्धा व्हिडिओ बाहेर आलेला नाही. त्याच्यामुळं हा सगळा संभ्रम आणि सगळा संशय निर्माण झालेला आहे. तर हा संशय दूर खरं तर DGCI असेल किंवा ज्या चौकशी एजन्सी आहेत यांनी दूर करणं गरजेचं आहे. परंतु ते आता पवार कुटुंबियांनी 3 खाजगी एजन्सीज नेमलेल्या आहेत की याचा तपास करून आम्हाला द्या की नेमकं ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, की अजित पवार नेमके कुठं आहेत, अजित पवारांच्या मारेकऱ्यांना कधी अटक होणार आहे, त्यांना कधी पकडून नेलं जाणार आहे, अशा काही गोष्टी आहेत. याच्यासाठी आता ते खाजगी चौकशी समिती नेमलेली आहे. तर आता खरंच ही चौकशी समिती सुद्धा खरा अहवाल देईल का, हा सुद्धा मूळ महत्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे की बाबा ही खरंच चौकशी होईल का. आता सरकारकडनं तर काही चौकशी होणं कठीण झालेलं आहे. त्या दिवशी गेल्या 2-4 दिवसामध्ये काँग्रेस पक्षाचे अतुल लोंढे त्यांनी एक संशय व्यक्त केला होता की बाबा जो ब्लॅक बॉक्स आहे तो ब्लॅक बॉक्स खराब झालाय असं कंपनीकडनं सांगण्यात येईल. म्हणजे त्याचं जे संभाषण आहे हे संभाषण बाहेर आलं नाही पाहिजे असं काही मत सुद्धा काही लोकांचं आहे. तर तशाच पद्धतीनं ती सध्याची वाटचाल सुरू आहे. आणि काल साहजिकच त्या विमान कंपनीनं सुद्धा सांगितलं, चौकशा ज्या करणाऱ्या कंपनी आहेत त्यांनी सांगितलं की ब्लॅक बॉक्स मधला डाटा हा रिकव्हर होत नाहीये, तर त्याच्यासाठी आपल्याला त्याला परदेशामध्ये पाठवायचा आहे. आता तो परदेशामध्ये जाणार, तिथं काहीतरी वेगळंच भरून आणणार, आणि त्यात आपलं सांगितलं जाणार की बाबा हे विमान अपघातच आहे असं काहीतरी सुरू आहे. म्हणजे अजितदादांचा मारेकरी हा कधी सापडतोय हे सुद्धा महत्वाचं आहे. मारेकरी सापडणं खूप गरजेचं आहे. आता पवार कुटुंब सुद्धा सगळं व्यथित झालेलं आहे की बाबा अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाला, म्हणजे महाराष्ट्र सुद्धा हळहळला आणि बारामतीकर सुद्धा सगळे हळहळले. आता अशा गोष्टी घडल्याच नाही पाहिजे. ह्याच्या अगोदर आपण सुद्धा पाहिलं की 2014 साली गोपीनाथराव मुंडे यांचा दिल्लीमध्ये गाडीचा ऍक्सिडेंट झाला. म्हणजे जी गाडी होती त्यांची सरकारी गाडी, त्या सरकारी गाडीला आडवी एक गाडी येऊन इंडिका कार धडकली असं सांगितलं गेलं, पण ती अद्याप इंडिका कार बी सापडली नाही, ड्रायव्हर बी गावला नाही. आणि
गोपीनाथ मुंडे यांच्या ड्रायव्हरनं सुद्धा आत्महत्या केली आणि पीए जो होता नायर तो कुठं गायब झाला कोणाला माहीतच नाही. त्यानंतर मात्र त्यांचं पार्थिव विमानानं बीडला आणण्यात आलं. पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये मंत्री केलं आणि त्यांची कन्या तिला खासदार केलं. तो विषय सगळा संपून गेला. असंच काहीच ह्या प्रकरणामध्ये सुद्धा झालेलं आहे की तिसऱ्या दिवशी सुनेत्रा वहिनीने शपथ घेतलेली आहे मंत्रिमंडळामध्ये आणि रोहित पवार यांनी सुद्धा हे वारंवार सांगितलेलं आहे. तसंच आता जे पार्थ पवार आहे ते सुद्धा राज्यसभेवरती निवडून जातील. त्यांची जी भ्रष्टाचाराची फाईल होती मुंडवा जमीन घोटाळा त्यात सुद्धा त्यांना क्लीन चिट मिळालेली आहे. त्याच्यामुळे ते काही नाही ते राज्यसभेवरती निवडून जातील असं सुद्धा आपल्याला दिसते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आता विसरण्यासाठी केलेला आहे. परंतु अजितदादा यांचं विमान अपघात जे झाला हा अपघात आहे का कोणी घडवला घातपात आहे. आता ह्याच्यामध्ये बऱ्याचशा शंका उपस्थित झालेल्या आहेत की ते जे विमान होतं त्या विमानामध्ये इंधन जे होतं हे अधिकच भरलं गेलं होतं. म्हणजे 1500 लिटर इंधन त्याच्यामध्ये भरलेलं होतं. वास्तविक पाहता एवढ्या इंधनाची गरज नव्हती. 400-500 लिटरचं ठीक होतं. ते विमान फक्त मुंबईवरून बारामतीला येणार होतं आणि बारामतीवरून पुन्हा मुंबईला गेलं असतं. एवढाच त्याचा विषय होता. आता त्याहून दुसरी गोष्ट अशी एक बाहेर आलेली आहे की हे जे विमान होतं हेच गुजरात मधलं विमान आहे. म्हणजे 27 तारखेला हे विमान गुजरातमध्ये होतं आणि ज्या वेळेस 28 तारखेला संध्याकाळी बुकिंग झालं त्यानंतर गुजरातवरून ते विमान मुंबईमध्ये आलं आणि गुजरातमध्ये विमान असताना जेव्हा बुकिंग केलं तेव्हा त्याचे जे पायलट होते ते पायलट आणि विमान हे सगळं वेगळीच लिस्ट आली होती. म्हणजे वेगळंच विमान होतं. परंतु अचानक ते गुजरातवरनं विमान आणलं गेलं आणि अचानक ते विमान गुजरातचं मुंबईत आलं. त्याचे पायलट बदलले गेले. हे सगळे प्रकरण म्हणजे संशयास्पद आहे. जवळपास 70-80 गोष्टी ह्या संशयास्पद आहेत आणि या संशयास्पद गोष्टीमुळं आता ही जी कंपनी आहे या कंपनीवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय का तर अजिबात केला नाही. तर तो का केला नाही की ती कंपनीच भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याच्या अतिशय जवळच्या नातेवाईकाची कंपनी आहे आणि त्याच्यामुळं त्या कंपनीवरती किंवा कुणावरती हे अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. तसंच ज्या विमान कंपनीच्या मेंटेनन्सचं काम दुरुस्तीचं काम हे देशातल्या फक्त 2च कंपन्या आहेत की त्या विमानांच्या दुरुस्त करतात. तर त्या विमानांच्या दुरुस्तीचं काम सुद्धा प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीकडे दिलेलं होतं. आता अजित पवार उशिरा येण्याचं कारण काय उशीर का झाला तर त्याला सुद्धा कारण प्रफुल्ल पटेलच आहेत. त्यांनी एक फाईल पाठवली ती फाईल 10 वाजता आली सही करायला उशीर आणि 7 वाजता निघालेले अजित पवार थांबले. 8 वाजता विमान बुक करण्यात आलं. ते विमान सुद्धा इकडची इकडे बदली झालं. म्हणजे अशा अनेक संशय निर्माण झालेले आहेत. तर ह्याच्यातला आता या कंपनीचा मूळ मालक आणि कंपनीचे जे काय लोक होती यांच्या ऑफिसवरती धाड टाकण्यात आली होती आणि त्यातल्या एकाला अटक सुद्धा केलेली आहे. परंतु खरी जी माहिती आहे वस्तुस्थिती जी आहे ती काय अद्याप तरी समोर आलेली नाही. फक्त अटक केलेली आहे. अजित पवार यांच्या मारेकऱ्याला मात्र अटक केली असंही म्हणता येईल आपल्याला. परंतु एक मारेकरी अटकेत असून त्याचा काहीही उपयोग नाही. ज्याने हे सगळं कटकारस्थान घडवलं अशा लोकांना सुद्धा अटक करणं सध्या गरजेचं आहे. आणि आज एक अजित पवार नव्हे असे अनेक नेते विमानानं फिरतात. मग असेच जर कट शिजत गेले तर देशामध्ये एकही नेता शिल्लक राहणार नाही. जे कट कारस्थान करणारी लोक आहेत ती यांना तात्काळ आणि वेळेत खरं पाहता अटक केली पाहिजे आणि त्यांना जेलमध्ये घातलं पाहिजे. पण असं होताना आपल्याला दिसत नाही. हा कटाचाच भाग आहे आणि या कटामध्ये जे लोक सामील आहेत त्यांना वाचवण्याचं काम सरकारकडनं सुरू झालंय की काय अशी टीका टिप्पणी आता विरोधकांकडनं करण्यात येत आहे मित्रांनो. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामॅन अनिकेत भीमराव कडाळे पाटील BKP 24 मराठी इंदापूर पुणे.